आणि ते देवाबरोबर राहिले आणि देवानं त्याला आपल्याबरोबर घेतलं. आज का विषय है प्रभु को जानना, ईश्वर को जानना. पवित्र शास्त्र में हम लोगों के बारे में जानते हैं कि उन्होंने प्रभु को जाना, वो प्रभु के साथ चले और प्रभु ने उनको ऊंचा किया. हमें क्यों बुलाया है कि हम प्रभु को जाने. ओळखणं किंवा जाणणं हे समानार्थी शब्द आहेत. बायबलमध्ये आपल्याला नेहमी नित्यानं वाचायला मिळेल की त्यानं देवाला ओळखलं, आदामानं एवेला जाणलं. क्या लिखा है? आदामानं एवेला जाणलं आणि त्याला पुत्र झाला, नाही का? योसेफानं पुत्र होईपर्यंत मरियेला जाणलं नाही. म्हणजे काय? म्हणजे भौतिकदृष्ट्या ते एकत्र आले नाहीत. आदामानं एवेला जाणलं म्हणजे काय? ते शारीरिकदृष्ट्या एकत्र आले. अब्राहमानं देवाला जाणलं, मोशेनं देवाला ओळखलं. याचा अर्थ काय? की त्यांनी देवाशी ते एक झाले. येशू देवाला ओळखत होता. तो म्हणाला, मी आणि माझा बाप एक आहे. बरोबर का? ओळखणं म्हणजे काय? एक होणं. दोघं एकामताचे झाल्याशिवाय ते देवाबरोबर चालतील का, किंवा ते एकत्र चालतील का? मग मी देवाशी एकत्र एक झाल्याशिवाय देवाबरोबर चालेल का? यदि दो एक मत के ना हो तो साथ में चलेंगे क्या? नहीं चलेंगे. अमुक एक व्यक्तीला मी ओळखतो म्हणजे मी त्या व्यक्तीचा स्वभाव जाणतो. काय? खरं ओळखणं म्हणजे काय? सच्चे जान लेना. किसी व्यक्ति को सच्चे पहचानना, जानना मतलब क्या होता है? मी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखतो कि व्यक्ति कैसी है. मैं पंतप्रधान को जानता हूँ, मतलब क्या? मैं उसको सच्ची में नहीं जानता हूँ, क्योंकि वो कहाँ रहते हैं, कैसे रहते हैं, मुझे नहीं पता. मैं उनको खाली उनके नाम से जानता हूँ, उनके पद से जानता हूँ. बराबर? उनको सच्चा कौन जानेगा? जो उनके साथ रहता है, वो 24 तास, 24 घंटा. आप मुझे जानते हो, कितना जानते हो? मला ओळखता? कमी ओळखता. मला सर्वात जास्त ओळखत असेल तर कोण असेल? का? हां, बरोबर. मग देवाला ओळखायचं असेल, प्रभु को मुझे ज़्यादा कौन पहचानता होगा? मेरी बीबी, मेरी पत्नी. क्यों? क्योंकि वो मेरे साथ 24 घंटा रहती है. वो मुझे जानती है. मतलब क्या? मुझे क्या पसंद है और क्या पसंद नहीं है वो उसको पता है, और उसको क्या पसंद है और उसको क्या पसंद नहीं है मुझे पता है. मुझे जो पसंद है वो नहीं करेगी तो क्या होगा? मला जे आवडतं ते तिनं केलं नाही तर काय होईल? पटणार नाही. काय होईल? पटणार नाही. छा, नाही का? आणि मला जे आवडत नाही तेच करत राहिली तर, किंवा मी तिला आवडणाऱ्या गोष्टी केल्या नाही तर, किंवा तिला आवडतं ते मी केलं नाही तर, गडबड होईल. नातं राहणार नाही. ह्याचा अर्थ मी कोणाला जाणतो, ह्याचा अर्थ मी त्याच्या आवडी निवडी जाणतो. मग जेव्हा आपण म्हणतो मी प्रभूला जाणतो, ह्याचा अर्थ काय? मी प्रभूला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे जाणतो, आणि त्याच्यासाठी मी त्याच्याबरोबर राहतो. जर मी प्रभूबरोबर राहिलो नाही तर त्याला काय आवडतं आणि काय नाही मला कसं माहीत पडणार? जब मैं प्रभु के साथ नहीं रहूँगा तो मुझे कैसे पता चलेगा कि उसको क्या चाहिए, क्या पसंद है, क्या पसंद नहीं है? प्रभूला ओळखणं म्हणजे काय? आपण बायोग्राफी वाचतो नाही का? बायोग्राफी
चरित्र, जीवन चरित्र म्हणतात त्याला. हम बायोग्राफी पढ़ते, गांधी जी की पढ़ते, नेहरू जी की बायोग्राफी पढ़ते, नहीं क्या, बहुत सारे बड़े बड़े लोगों की हम क्या पढ़ते हैं, हम नहीं पढ़ते हैं, लेकिन जो पढ़ते हैं वो क्या पढ़ते हैं, हमारा पढ़ना बहुत कम है. आत्मचरित्र नाही का, बायोग्राफी मतलब क्या. मग जेव्हा आपण बायोग्राफी वाचतो, आत्मचरित्र वाचतो, तेव्हा आपल्याला काय समजतं, तो मनुष्य कसा आहे, बरोबर का. पण त्याच्याही पेक्षा त्या मनुष्याला जास्त कोण जाणत असेल, त्याची बायको किंवा तिचा नवरा, बरोबर. बायोग्राफी वाचल्यानं, आत्मचरित्र पढ़ने से हमें उस व्यक्ति का पता चलता है कि वो कैसा होगा, लेकिन उससे भी ज़्यादा पता हम उसके साथ रहेंगे तो पड़ेगा. ये क्या है, बायोग्राफी, प्रभु की बायोग्राफी. इसमें लिखा है उसको क्या पसंद है और क्या पसंद नहीं है. सीधी बात है, हालेलुया. और उससे भी ज़्यादा उसने हमें पवित्र आत्मा दिया है ताकि हम उसके साथ रहें और जाने उसको सच्ची में क्या पसंद है, सच्ची में क्या पसंद नहीं है. ये उसकी बायोग्राफी है, ठीक है. इससे हम स्टार्टिंग करते हैं कि प्रभु को क्या पसंद है, क्या प्रभु को पसंद नहीं है, शुरुआत है. लेकिन उससे भी ज़्यादा जब हम वो व्यक्ति के साथ रहते हैं जिसको पवित्र आत्मा कहते हैं, जो हमें दिया है, तो हम क्या करते हैं, उसको ज़्यादा जानते हैं. व्यक्तीविषयी वाचणं वेगळं आणि व्यक्तीबरोबर राहणं वेगळं. क्या, किसी के बारे में जानना अलग बात है और किसको जानना अलग बात है. टू नो जीसस इज डिफरेंट दैन टू नो अबाउट जीसस, बरोबर का. कोणत्याही व्यक्ती बरोबर राहणं हे त्याचं जीवनचरित्र वाचण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. जर त्या व्यक्ती एकत्र राहतात, त्यांचा स्वभाव पूरक नसेल, जमत नसेल, तर काय होईल, भांडण होईल, पटणार नाही, अलग हो जाएंगे, बराबर का. म्हणजे मिळवून घ्यावं लागतं. हमें समाना पड़ता है. बीबी के स्वभाव अलग होते हैं, पति के स्वभाव अलग होते हैं. हमें क्या करना पड़ता है, कॉम्प्रोमाइज़, हमें बदलना पड़ता है. कुछ चीज़ों में बीबी बदलती है खुद को, कुछ चीज़ों में पति खुद को बदलता है ताकि वो रिलेशन बना रहे. बदलने की कोशिश ही नहीं करेंगे तो क्या होगा, रिलेशन टूट जाएगा. तर देवाला ओळखणं म्हणजे देवाशी नातं जोडणं आहे. पण देव बदलत नाही. मनुष्य बदलतो, आपण बदलू शकू, पण देव बदलत नाही. देवाला जाणण्यासाठी त्याच्या जवळ जावं लागेल. नीतिसूत्र 9:10, देवाला जाणण्यामुळे आपल्याला बुद्धी प्राप्त होते. नीतिसूत्र प्रोवर्ब्स 9:10 हम पढ़ेंगे. देवाला जाणण्यासाठी आपल्याला त्याच्या स्वभावाला जाणावं लागेल. पन्ना नंबर 776, नीति वचन उसका 9वां अध्याय वचन 10. यहोवा का भय मानना बुद्धि का आरंभ है और परम पवित्र ईश्वर को जानना ही समझ है. यहोवाचे भय ज्ञानाचा आरंभ आहे आणि पवित्राला ओळखणे हीच बुद्धी आहे. सर्वात शहाणा कोण, शहाणा माणूस देवाचं भय धरतो आणि त्याला ओळखतो. त्याला काय आवडतं, काय आवडत नाही प्रभूला ते जाणतो, तो सर्वात बुद्धिमान आहे. जगाच्या दृष्टीने मूर्ख असेल, लोक त्याला हसत असतील, पण देवाच्या दृष्टीनं तो शहाणा आहे. हालेलुया.
इर्मया 9:23. जर्मया 9:23. पन्ना नंबर 900 इर्मया उसका 9वां अध्याय वचन 23. यहोवा यूँ कहता है, बुद्धिमान अपनी बुद्धि पर घमंड न करे, न वीर अपनी वीरता पर, न धनी अपने धन पर घमंड करे. आगे पढ़िए 24. वचन 24. परंतु जो घमंड करे वह इसी बात पर घमंड करे कि वह मुझे जानता और समझाता है कि मैं वही हूँ, यहोवा हूँ, जो पृथ्वी पर करुणा, न्याय और धर्म के काम करता है, क्योंकि मैं इन्हीं बातों से प्रसन्न रहता हूँ. हालेलुया. प्रभू को कोण पसंद है? देखो, देवाची खरी ओळख असल्याशिवाय सर्व साधने व्यर्थ, सर्व व्यर्थतांची व्यर्थता. देवाची खरी ओळख असल्याशिवाय, देवाला प्राप्त करून घेतल्याशिवाय सर्व काही व्यर्थतांची व्यर्थता. काहीच आनंद देणार नाही. दुनिया की चीज़ें आपको आनंद नहीं देगी, नहीं देगी. आनंद देने वाला एक ही है, परमेश्वर यीशु मसीह. यहोवा असे म्हणतो, ज्ञानवानाने आपल्या ज्ञानाविषयी आढ्यता मिरवू नये. जगामध्ये ह्या 3 गोष्टींची आढ्यता मिरवली जाते. दुनिया में 3 चीज़ें बहुत बढ़िया समझी जाती हैं. कौन सी चीज़ें? ज्ञान. ज्ञानवानाने आपल्या ज्ञानाविषयी आढ्यता मिरवू नये. बलवानाने आपल्या बलाविषयी तोरा मिळवू नये. बल किंवा खुर्ची, पद, नाही का, पॉवर. आणि धनवानाने आपल्या धनाविषयी अभिमान बाळगू नये. ह्या 3 गोष्टी जगामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गणल्या जातात. ज्याच्याजवळ 3 गोष्टी आहेत त्याला भरपूर मान असतो. हालेलुया. लोक त्याच्या सलाम नाही का. पण प्रभू म्हणतो, देवाचं वचन सांगतो, जो अभिमान बाळगतो त्याने याविषयी बाळगावा की तो समजतो व मला ओळखतो. हालेलुया. काय म्हटलंय? अभिमान कसला बाळगावा? मी माझ्या देवाला जाणतो. माझा देव कसा आहे मला माहीत आहे. त्याचे सर्व स्वभाव मला माहीत आहेत आणि मी त्याच्याबरोबर राहतो. तो पवित्र आहे, तो न्यायी आहे, तो प्रेमी आहे. त्याची प्रेम दया सर्व रोज नवी होते. हालेलुया. त्याची कृपा मला विपुल आहे. तो माझ्याबरोबर राहतो, इमॅन्युएल आहे. तो मला सोडत नाही, तो मला टाकत नाही. हे सगळे देवाचे पैलू आहेत. हिऱ्याला कसे पैलू असतात नाही का, फेसेस असतात. आपण एकच पाहतो का? नाही. हिऱ्याचे बरेच पैलू असतात. ते पैलू जाणण्यासाठी आपल्याला वचन वाचावं लागेल की माझा देव कसा आहे मला जाणलं पाहिजे. कारण देवाला त्यात आनंद वाटतो की माझं लेकरू मला ओळखतं. माझी लेकरं, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो, ते मला ओळखतात. नातं आहे. नातं जोडायचं असेल तर मला देवाशी ओळख करून घ्यावी लागेल. हालेलुया. जो अभिमान बाळगतो त्याने याविषयी अभिमान बाळगावा की तो समजतो व मला ओळखतो. असा की जो पृथ्वीवर प्रेमदया, न्याय व न्यायपण चालवतो तो मी यहोवा आहे. सर्व अधिकार त्याच्यापासून आहेत. असा कोणताही अधिकार जगामध्ये नाही जो त्याच्यापासून नाही. हालेलुया. तुम्ही मत कोणालाही टाका, प्रभूने निवडलेला येणारच. हालेलुया. मत कोणालाही द्या, प्रभूने निवडलेला तोच येणार. तो राजांना वरती करतो, राजांना खाली पाडतो. वो किसको उठाता है, किसको नीचे करता है. हालेलुया. देव काय म्हणतो? पृथ्वीवर प्रेमदया, न्याय व न्याय पण चालवतो तो मी यहोवा आहे. मला तुम्ही जाणा. आमेन. योहान 8:28
आणि 29 आपण पाहू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचं गुज आहे, आपण समजून घेऊ. योहान 8:28 आणि 29. जॉन चॅप्टर 8 वर्स 28-29. पन्ना नंबर 143, यूहन्ना उसका 8वां अध्याय वचन 28 से 29 तक. तब यीशु ने कहा, जब तुम मनुष्य के पुत्र को ऊंचे पर चढ़ाओगे तो जानोगे कि वही हूँ. मैं अपने आप से कुछ नहीं करता, परंतु जैसे मेरे पिता ने मुझे सिखाया वही ये बातें कहता हूँ. मेरा भेजने वाला मेरे साथ है, उसने मुझे अकेला नहीं छोड़ा, क्योंकि मैं सर्वदा वही काम करता हूँ जिससे वह प्रसन्न होता है. हो, हालेलुया. नाही का, आपण किती उणे आहोत. प्रभूला अनुसरायचं असेल तर ही गोष्ट आपल्यात रोज रोज करायला लागेल आपल्याला. हम कितने कम हैं. देखो, प्रभु यीशु मसीह से हम कंपेयर करेंगे तो हम कहाँ हैं. बहुत नीचा आहे. पुष्कळ अजूनही उणा प्रभू रे, पुष्कळ अजूनही उणा. नाही का, कारण त्याला न आवडणाऱ्या गोष्टी आपण सदा करतो आणि त्याला आवडतात त्या आपण करत नाही. काय बरोबर का नहीं है? बराबर है ना. जो उसको पसंद है वो हम करते नहीं हैं, और जो उसको पसंद नहीं है वो हम करते रहते हैं. लेकिन प्रभू येशू के बारे में लिखा है. म्हणून येशू म्हणाला, जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्ही जाणाल की मीच तो आहे. प्रभू येशू ख्रिस्त न दिसणाऱ्या देवाचं दृश्य रूप आहे. त्याने पित्याला उघड केला आहे. जो बापाच्या उरात होता, अदृश्य होता, तो प्रकट झाला. आणि आपण काहीच करीत नाही, तो देवाला सर्व काही करू देत होता. तर बापाने मला शिकवल्याप्रमाणे मी या गोष्टी बोलतो. तो असं काहीच बोलला नाही जे त्याला बापानं त्याला बोलायला सांगितलं नाही. बरोबर का. म्हणजे किती अधिकार दिला असेल प्रभूने आपल्या शरीरावरती बापाला, की प्रभू तुला जे आवडतं ते तू माझ्यातून कर, तुला जे बोलायचं ते माझ्या ओठातून बोल, तुला जे बघायचं ते माझ्या डोळ्यातून बघ, तुला जे करायचं ते माझ्या हातातून कर. इसलिए प्रभु को ईश्वर ने यूज किया. हालेलुया. देखा, ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे. किती शाश्वती आहे, किती विश्वास आहे नाही प्रभूमध्ये, की माझा देव, माझा बाप माझ्या बरोबर आहे. आपल्याला असते नाही. आपण डळमळीत होतो, चिंता येते, भीती येते, परिस्थिती येते, तर आपण काय होतो, डळमळीत होतो. प्रभू मला सोडलंय का आहे की नाही, होता है की आहे की कुठे गेला काय माहीत नाही. नहीं, हम हिलते हैं. जब परिस्थितियाँ कठिन आती है तो हम क्या होते हैं, हिल जाते हैं और प्रभु पे शंका करते हैं कि मेरा प्रभु है कि नहीं, क्या उसने मुझे छोड़ा है. पहले प्रभु आहे का. हालेलुया. पण येशूला त्याची शाश्वती होती की माझा बाप माझ्या बरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही. आपल्याला पण ही शाश्वती हवी असेल ना, तर एक गोष्ट करावी लागेल. जर आपण आज्ञापालन करू तर आपल्याबरोबर विश्वास पण असेल, कारण आज्ञापालन आणि विश्वास एकत्र राहतात. जर आपण आज्ञा पाळत नसू तर आपला विश्वास डळमळीत असेल. जब हम आज्ञाकारी होंगे तो हमारा विश्वास भी बढ़ते रहेगा. जब आज्ञा हम नहीं मानेंगे तो हमारा विश्वास भी कम होते रहेगा. फिर हमारा घर टूट जाएगा, हम बालू पे बांधे रहेंगे. कारण त्याला ज्या गोष्टी त्याला आवडतात त्या मी सर्वदा करतो. अरे बापरे, नाही का. आपण आपल्याशी कंपेअर केल्यावरती वाटतं आम्ही नुसतं कधी नुसतं लोणच्यासारखं खातो. प्रभू आम्ही लोणच्यासाठी घेतो, आम्हाला पाहिजे तेव्हा प्रभू, नसेल तेव्हा मी माझा स्वतःचा. सर्वदा जो उसको पसंद है वो मैं सर्वदा करता हूँ. आपल्या मनाची तशी धारणा ठेव की प्रभू मला तुझ्यासारखं बनव. हालेलुया. बघा, येशूविषयी लिहिलेलं आहे की त्याला देवानं हर्षरूपी तेलाचा अभिषेक केला.
इब्रिकरास पत्र 1 अध्याय 9 वचन. येशू आनंदी होता का हो? येशू सर्वदा आनंदी होता का हो? होता ना, होता. का? कारण तो सर्वदा आज्ञा पाळत होता. देवाला आनंद देण्यासाठी सर्वदा तो झटत होता. आणि 9 मध्ये बघा काय लिहिलं, इब्रिकरास पत्र 1 अध्याय 9 वचन. पन्ना नंबर 303 इब्रानियों की किताब उसका 1 अध्याय वचन 9. तूने धर्म से प्रेम और अधर्म से बैर रखा, इस कारण परमेश्वर तेरे परमेश्वर ने तेरे साथियों से बढ़कर हर्ष रूपी तेल से तेरा अभिषेक किया. हो, हालेलुया. किती महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाचं वचन आहे. बघा, तू न्यायीपणावर प्रीती केली आहे आणि अन्यायाचा द्वेष केला आहे, म्हणून देव तुझा देव याने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. आपल्याला पाहिजे अभिषेक. सर्वदा आनंद करा. सर्वदा आनंद हवा आहे. काय करावं लागेल? तू न्यायीपणावर प्रीती केली, न्यायीपणाची आवड धरली, नाही का? अन्यायाची आवड धरली तर आनंद होईल का? नाही. यू लव्ड रायचियसनेस अँड हेटेड इनिक्विटी, दॅट्स वाय गॉड अनॉइंटेड यू विथ द ऑइल ऑफ जॉय. तू न्यायीपणावर प्रीती केली आहे आणि अन्यायाचा द्वेष केला आहे, म्हणून देव तुझा देव याने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. आपल्या आनंदाला तोटा का पडतो? हालेलुया. कारण आपण देवाला जाणत नाही. देवाला काय आवडतं आणि देवाला काय आवडत नाही. देवाला काय आवडतं? न्यायीपणावर प्रीती करणं. आणि काय आवडत नाही, काय करायला सांगितलंय? अन्याय देवाला आवडत नाही. अन्यायाचा द्वेष करणं. बरोबर का? त्यामुळे काय मिळतं? जीवन, आनंद. मिखा 6:8 मध्ये काय लिहिलंय की यहोवा तुझ्यापासून काय मागतोय? मिखा 6:8 पढे. मिखा 6:8. योना के बाद मिखा है. पान 1110. वचन 8. हे मनुष्या, जे उत्तम ते त्याने तुला प्रकट केले आहे. हे माणसा, देवाला काय आहे, काय आवडतं, काय आवडत नाही, त्याने तुला सांगितलं आहे. तुला माहीत आहे. ते तुझ्या हृदयाच्या पाठीवर लिहिलेलं आहे की नाही? जन्मताच प्रभू आपल्या हृदयावर लिहितो. आणि न्यायानं वागणं, न्यायाची आवड धरणं आणि दयेची प्रीती करणं, दयेची प्रीती धरणं, क्षमा करणं, दया करणं, सोडून देणं. जसं तुम्हाला सोडलंय तसे तुम्ही सोडा. व हिंदी में पढिए. आपल्या देवासंगती नम्रपणाने चालणे. या वाचून यहोवा तुझ्यापाशी काय मागतो? वचन 8. इस कारण मैं छाती पीट पीट कर हाय हाय करूंगा, मैं लूटा हुआ आशा. नहीं, 6:8. अध्याय 6 वचन 8. हे मनुष्य, वह तुझे बता चुका है कि अच्छा क्या है, और यहोवा तुझसे ये इसे छोड़ और क्या चाहता है कि तू न्याय से काम करे और कृपा से प्रीति रखे और अपने परमेश्वर के साथ नम्रता से चले. हे मनुष्य, परमेश्वर ने तुम्हें प्रकट किया है, उसको क्या अच्छा लगता है और क्या अच्छा नहीं लगता है. इसके वचन में लिखा है.
तुम्हें पता है न्यायानं वागणं, न्याय से चलना, अच्छा काम करते रहना, अच्छे से चलना, किसी के ऊपर अन्याय मत करो, दयेची प्रीति धरणं और अपने ईश्वर के संग, अपने प्रभु के संग नम्रता से चलना. आपल्या प्रभू बरोबर नम्रतेनं चालणं. होय प्रभू मी चुकलो, होय प्रभू मी चुकलो, तू बरोबर आहेस, मी चूक आहे. आपण प्रभूला सांगितलं तू चूक आहे, मी बरोबर आहे. फारोसारखं नाही का, ताट झाला ना तो, मी बरोबर आहे, तो कोण. नाही, तुझ्या देवाबरोबर नम्रतेनं चाल. हालेलुया. आणखी काय मागतो देव? देवाला जाणणं. त्यामुळे आपण काय करू? देवाला जाणू. 2 तिमोथी 1 अध्याय 12 वचन. पन्ना नंबर 294, तिमोथियस 2 उसका 1 अध्याय वचन 12. इस कारण मैं इन दुखों को भी उठाता हूँ पर लजाता नहीं, क्योंकि मैं उसे जिस पर मैंने विश्वास किया है जानता हूँ और मुझे निश्चय है कि वह मेरी द्रोह की उस दिन तक रखवाली कर सकता है. या कारणावरून पौल म्हणतो, या कारणावरून मी दुःखे सोसतो तरी मी लाजत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला तो मला ठाऊक आहे. वाव. दुःख आली तरी मला माहीत आहे माझा प्रभू कोण आहे, तर दुःखाचं काही वाटत नाही, मला लाज वाटत नाही. निंदा झाली मला लाज वाटत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे तो मला ठाऊक आहे. क्या बात आहे. हालेलुया. आणि ही माझी ठेव, ही माझ्या विश्वासाची ठेव त्या दिवसापर्यंत सांभाळायला तो शक्तिमान आहे. तो मला सांभाळायला शक्तिमान आहे. सुंदर वचन आहे. म्हणजे इथे यहाँ दिखाया गया है कि विश्वास और प्रभु को जानना होना चाहिए, एक होना चाहिए. आपण नुसतं म्हणू मी विश्वास ठेवतो, पण त्याला जाणण्याचा प्रयत्न केला नाही तर मी दुःखात आणि संकटात उभा राहू शकणार नाही. पण मी विश्वास ठेवला आहे, त्याला मी जाणलं तर मी उभा राहीन. मग कोणतेही वादळ वारं येऊ दे, मी पडणार नाही. त्यासाठी प्रभू म्हणतो, जो माझ्याकडे येतो, माझी वचने ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो, तो एका घरासारखा ज्यानं आपलं घर खडकावर बांधलं. वादळ आले, वारे आले, लोट त्याच्यावरती पडला, पाण्याचा ओढा त्याला लागला तरी ते पडले नाही. इकडे गुज काय आहे? ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे तो मला ठाऊक आहे. त्यानं मला कधी सोडलं नाही, तो मला कधी सोडणार नाही. परिस्थिती बदलतील, तो बदलत नाही. मी बदलेन, तो बदलत नाही. हालेलुया. दुसरा करंथीकर 13 अध्याय 14 वचन. 2 Corinthians chapter 13 verse 14. पन्ना नंबर 257, करंथियों की दूसरी पत्री उसका 13वां अध्याय वचन 14. प्रभु यीशु मसीह का अनुग्रह और परमेश्वर का प्रेम और पवित्र आत्मा की सहभागिता तुम सब के साथ होती रहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याचे भागीपण तुम्हा सर्वाबरोबर असो. 3 गोष्टी आहेत आणि तिन्ही गोष्टी आपल्याला पवित्र आत्म्याची ओळख झाल्यावरती होतात, मिळतात. काय लिहिलंय? प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. कृपा म्हणजे अनुग्रह, म्हणजे त्याचं जीवन, त्याची शक्ती, त्याचं जे आहे ते. कृपा म्हणजे काय? तो म्हणतो माझी कृपा तुला पुरे आहे. म्हणजे काय? माझं जीवन, माझी शक्ती तुला पुरे आहे. देवाची प्रीती. देवानं माझ्यावर किती प्रीती केली हे मला कधी माहीत पडेल? जर मी पवित्र आत्म्याशी भागीपण केलं तर.
काय? प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, त्याची कृपा आणि देवाची प्रीती मला कधी मिळेल? जर मी पवित्र आत्म्याशी भागीपण, कम्युनिकेशन, संवाद केला तर. जर मी कोणाबरोबर राहत असेल आणि मी त्याच्याबरोबर बोललोच नाही तर तो मला कसा आहे माहीत पडेल का? नवरा बायको एकत्र राहिले, काहीच बोलत नाहीत, राहतात, चालेल का? नाही ना. म्हणजे कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट फॉर द रिलेशन. मग देवाला जाणण्यासाठी काय करावं लागेल? देवाशी नातं जोडण्यासाठी काय करावं लागेल? बोलावं लागेल. मागावं नाही लागणार, बोलावं लागेल. मागणं आणि बोलण्यात खूप फरक आहे. त्याच्या मुखाकडे पाहावं लागेल, त्याच्या हाताकडे नाही. आपण कुठे पाहतो? मुझे क्या मिलेगा? मुखाकडे पहा. प्रभू तुला काय मिळेल? तुला काय पाहिजे? काय कुठे बघतो? फरक आहे, खूप फरक है हाथाकडे पाना आणि मुखाकडे पाना. हम उसके मुंह के ऊपर देखना चाहिए, हाथ के ऊपर नहीं. मुंह के ऊपर देखेगा तो हाथ से वो दे ही देगा, लेकिन मुंह को नहीं छोड़ना, सुनते रहना. देवाबरोबर नातं जोडायचं असेल तर त्याच्याबरोबर राहून त्याच्याशी बोलायला लागेल, त्याचं ऐकायला लागेल. त्याला आवडत नाही त्या गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागतील, ज्याला आवडतात त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. देवाचं वचन वाचावं लागेल, त्याच्यामुळे आपल्याला देव कसा आहे समजतं. देवाला काय आवडतं काय आवडत नाही लिहिलेलं आहे. प्रार्थना अखंड करा म्हणजे काय? प्रार्थना सदा करो, मतलब क्या कि प्रभु से बात करो, उसकी सुनो, उसको क्या चाहिए वो बोलेगा. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. असं कोणीही नाही जो देवाचा आवाज ऐकू शकत नाही. आपल्याला बाप्तिस्मा घेतल्यापासून देवाचा आवाज ओळखण्याची कुवत दिलेली आहे, पण आपण ती वाढवली पाहिजे. छोट्या मुलांचे कान कसे असतात हो? त्या आईचा आवाज ओळखतात का? 1 दिवसाचं असतं तेव्हा नाही ना. 2 दिवसाचं झाल्यावर नाही, 1 महिन्याचं झाल्यावर कोणतरी मला हाक मारतं नाही का. 1 वर्षाचं झाल्यावर बरोबर ओळखतं कोणती आई आहे ते, नाही का. मग तसंच आपण जेव्हा प्रभूमध्ये जन्म घेतो तेव्हा एकदम आपल्याला प्रभूचा आवाज ओळखता येत नाही. हम जब प्रभु में जन्म लेते हैं तो हमें अचानक प्रभु की आवाज़ सुनाई नहीं देती है, हम छोटे होते हैं. लेकिन जैसा वो बच्चा बढ़ता है वो अपने माता पिता की आवाज़ बराबर सुन लेगा. यहाँ 100 औरतें खड़ी होंगी और उसमें उसकी माँ होंगी और हर एक को अलग अलग आवाज़ से पुकारने को, उसको लड़के को पुकारने बोलेंगे, तो जो उसकी माँ उसके आवाज़ के उसके नाम से पुकारेगी वो बोलेगा ये मेरी माँ है. वो 100 में से ढूंढेगा वो उसकी माँ है की नाही. आता तुमच्यामधून सर्व कोणी बोलले आणि मला सांगितलं अमुक एक दादाचा आवाज ओळख, मी ओळखेन की नाही का? कारण मी तुमच्याशी बोलतो. काय मी फोनवर जरी कोणत्या दुसऱ्या नंबरने फोन केला तुम्हाला आणि हॅलो केलं तर तुम्हाला ओळखणार की नाही तुम्ही? का? आवाज. कारण तुम्हाला माझ्या आवाजाची सवय झालेली आहे. माझी मेंढरं माझी वाणी, आवाजाची सवय करून घ्यावी लागेल, त्याच्याबरोबर राहावं लागेल. असं सांगू नका मी देवाचा आवाज ओळखत नाही. नाही, ओळखतात, सगळं ओळखतात. आपण कानेड्यात घालतो, काय म्हणतात त्याला, ऐकून न ऐकल्यासारखं करतो. देव बोलतो, आपण कानाडोळा करतो. हम उसका आवाज़ सुनते हैं लेकिन इधर से सुन के इधर छोड़ देते हैं. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. जर देवाला जाणायचं असेल तर मला त्याचा आवाज ओळखायला लागेल, ऐकावं लागेल, मला त्याच्याबरोबर राहावं लागेल, त्याच्याशी बोलावं लागेल, त्याचं हृदय जाणावं लागेल की त्याला काय पाहिजे.
दाविदाविषयी देव म्हणाला, मला माझ्या मनासारखा राजा मिळालेला आहे आणि तो माझी सर्व इच्छा पूर्ण करील. मुझे मेरे हृदय जैसा, मेरे मन जैसा राजा मिला है, वो मेरी सब इच्छाएं पूरी करेगा. का? कारण दाविदानं देवाचं मुख शोधलं, हात नाही शोधले. राज्य त्याला मुख शोधल्यामुळे मिळालं. हालेलुया. जितके आपण त्याच्याबरोबर राहू तितके आपण पालटले जाऊ. आपण पालटत का नाही? उत्तर आहे, आपण त्याच्याबरोबर राहत नाही. आगीमध्ये कोळसा गेल्यावरती तसंच राहतो का? आग में जब हम कोयला डालते हैं वो वैसे ही रहेगा? नहीं ना. क्या होगा? उसका परिवर्तन हो जाएगा. मग देव जो कंझ्युमिंग फायर आहे, देव म्हणतो आय एम अ कंझ्युमिंग फायर, मी भस्म करणारा अग्नी आहे. त्याच्यामध्ये राहिल्यावर तुम्ही तसेच राहाल का? कसे राहाल? कसे व्हाल? जळलेले व्हाल, पेटलेले व्हाल, बदललेले व्हाल. तुमचं रूप बदलेल, तुमचा स्वभाव बदलेल, तुमचं वागणं बदलेल, तुमचं बोलणं बदलेल, तुमचं चालणं बदलेल. त्याच्यामध्ये राहा. त्यासाठी म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझ्यामध्ये असल्याशिवाय तुम्हाला काहीच करवत नाही. मला जाणा, मी यहोवा आहे. हालेलुया. इब्रिकरास पत्र 11 अध्याय 5 वचन. हनोक बद्दल काय लिहिलं बघा. पन्ना नंबर 307 इब्रानियों की किताब उसका 5वां अध्याय वचन 10 ना 11वां अध्याय वचन 5. ओके. हिब्रूज चैप्टर 11 वर्स 5. पन्ना नंबर 313 इब्रानियों की किताब उसका 11वां अध्याय वचन 5. विश्वास से ही हनोक उठा लिया गया कि मृत्यु को न देखे और उसका पता ही नहीं मिला, क्योंकि परमेश्वर ने उसे उठा लिया था और उसके उठाए जाने से पहले ही उसकी यह गवाही दी गई थी कि उसने परमेश्वर को प्रसन्न किया है. हालेलुया. विश्वास आणि देवाबरोबर चालणं समांतर गोष्टी आहेत. काय? आपण म्हणतो आपण विश्वास ठेवतो, पण आपण त्याच्याबरोबर चाललो नाही तर आपला विश्वास व्यर्थ आहे. विश्वासाने हनोक त्याने मरण पाहू नये म्हणून लोकांतरी नेला गेला. त्याला उठवलं गेलं, तो असाच लोकांतरी घेतला गेला. हनोक को उठाया गया, वो मरा नाही. आणि तो सापडला नाही, कारण देवाने त्याला लोकांतरी नेले. कारण त्याचे लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली होती की तो देवाला संतोषवीत असे. साधी गोष्ट आहे. आपल्याला जायचंय, उठायचंय, काय करायला लागेल? देवाला संतोष द्या. रॉकेट सायन्स आहे? देवाला संतोष देना रॉकेट सायन्स आहे का? हे कोई रॉकेट सायन्स है क्या प्रभु को संतोष देना? नहीं. प्रभु कहता है मुझे क्या अच्छा लगता है, जो उत्तम है वो तुम्हें पता है, करो, मेरे संग रहो, मैं तुम्हारे संग रहूँगा. हालेलुया. तो देवाला संतोषवित असे, वो प्रभु को प्रसन्न करता था, इसलिए उठाया गया. उसके पास बाइबल थी, उसके पास पास्टर थे, उसके पास कलीसिया थी. क्या था उसके पास? विश्वास कि मेरा प्रभु है. उसको जानना है कि वो कैसा है, कहाँ है. बस. बराबर कि नहीं? तो खाली हनोक ने क्यों जाना, दूसरे लोगों ने क्यों नहीं जाना? तो हर एक की ख्वाहिश, हर एक की क्या उम्मीदें हैं उसके ऊपर आहे. तुम्हें क्या चाहिए? जो मला झटून शोधतो त्याला मी सापडेन. काय? जो मला झटून शोधतो म्हणजे मला काय आवडतं, मला काय आवडत नाही ते करतो, त्याला मी सापडेन.
जो मुझे ढूंढेगा वो मुझे पाएगा. असंच वरवरचं नाही, पूर्ण दिल से, प्रभू मुझे तू चाहिए, कुछ मिले या ना मिले मुझे तू चाहिए, मला तू पाहिजे, सगळं सगळं काही घे, मला तू हवा आहेस. ही आपल्या मनाची वृत्ती असेल तर प्रभू देईलच देईल. जो गुप्तात पाहतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल. आहे ना, जो गुप्तात पाहतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल. प्रभू बदलत नाही, बदलायचं आहे कोणाला? रोमकरास पत्र 12वा अध्याय 1 आणि 2 आपल्याला माहीत आहे पॅसेज, पुन्हा वाचू. की आपल्याला बदलायला सांगितलंय. प्रभू बदलणार नाही, तो काल आज आणि उद्या सर्व काळ सारखाच आहे. तो म्हणतो मी पालटत नाही, मैं बदलता नहीं हूँ. बदलायचं आहे कुणाला? मला. कुणाला बदलायचं आहे? मला. पन्ना नंबर 221 रोमन्स चैप्टर 12 1 and 2. रोमियो की किताब उसका 12वां अध्याय वचन 1 और 2. इसलिए हे भाइयों, मैं तुमसे परमेश्वर की दया स्मरण दिलाकर विनती करता हूँ कि अपने शरीरों को जीवित और पवित्र और परमेश्वर को भावता हुआ बलिदान करके चढ़ाओ, यही तुम्हारी आत्मिक सेवा है. इस संसार के सदृश न बनो, परंतु तुम्हारे मन के नए हो जाने से तुम्हारा चाल चलन भी बदलता जाए, जिससे तुम परमेश्वर की भली और भावती और सिद्ध इच्छा अनुभव से मालूम करते रहो. हालेलुया. इथे ध्येय काय दिलंय? की देवाची इच्छा, देवाचा मनोदय जो उत्तम आहे, आवडता आहे, परिपूर्ण आहे, हे काय आहे हे तुम्ही जाणावं. देवाला काय आवडतं, काय आवडत नाही हे तुम्ही जाणावं. काय आहे ध्येय, काय आहे उद्देश, काय आहे लिहिण्याचा? की देवाची इच्छा जी उत्तम आहे, तुमच्यासाठी चांगली आहे. वाईट आहे का? नाही. देवाच्या आज्ञा पाळून वाईट होतं का? हो, नाही, चांगलं होतं ना. उत्तम आहे, देवाला आवडती आहे, देवाला आवडतं आणि परिपूर्ण आहे. त्याच्यात काहीच दोष नाही. देवाच्या इच्छेमध्ये काहीच दोष नाही, परिपूर्ण आहे. त्याची आम्ही पारख करावी की हेच देवाचं वचन आहे. देवाला हेच पाहिजे, असंच पाहिजे, हे मला माहीत असावं. त्यासाठी काय करावं लागेल? यास्तव भावांनो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हास विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला आवडता यज्ञ अशी सादर करून द्यावी. काय हवंय देवाला तुमच्यापासून? तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचे विचार, तुमचं हृदय, आपलं हृदय, त्याला राहण्यासाठी, आपल्यामधून कार्य करण्यासाठी. ही तुमची आत्मिक सेवा आहे. सेवा करायची आहे, देवाची सेवा करायची आहे. पहिलं काय द्यावं लागेल? शरीर. त्याला तुमचं ज्ञान नको, त्याला तुमचं धन नको, त्याला तुमचं बल नको, त्याला तुमचं शरीर हवं आहे. तुमची डिग्री त्याच्या कामाची नाही. सेमेट्रीमध्ये डिग्र्या मिळतात, देवाच्या बरोबर राहून डिग्री नाही मिळत. देवाच्या बरोबर राहून ज्ञान मिळतं, देव मिळतो, त्याचा स्वभाव मिळतो. डिग्री नको. काय पाहिजे? काय चाहिए हमें? त्याचा स्वभाव. या जगाशी समरूप होऊ नका. जग काय म्हणतं, जगाला काय आवडतं, लोकांना काय आवडतं, डोंट केअर. टाका कचऱ्याच्या डब्यात. नाही पाहिजे. तर आपल्या मनाच्या नवीकरणाने रोज रोज प्रभूला विचारा, प्रभू तुला हे आवडेल का? प्रभू तुला हे आवडत नाही ना? तुला काय आवडतं? मनाचे रूपांतर होऊ द्या. चेंज युअर माइंड. गॉड विल नॉट चेंज युअर सेल्फ. बी द चेंज यू वॉन्ट टू सी. काय लिहिलंय? तुम्हाला जो बदल हवा आहे ना, तुम्ही पहिला तुमच्यामध्ये घडवा. तुम्हाला बदलावं वाटतं ना जग, तुम्ही पहिले बदला. बायको बदलावीशी वाटते, तुम्ही पहिले बदला. नवऱ्याला बदलायचं आहे, तुम्ही पहिले बदला. बी द चेंज यू वॉन्ट टू सी.
चेंज युअर माइंड, लिव्ह विथ गॉड. त्याच्याबरोबर राहिल्यावरती तो आपलं मन बदलतो. ज्या व्यक्तीबरोबर आपण राहतो त्या व्यक्तीसारखे आपण होतो. दोघे एकमताचे झाल्याशिवाय एकत्र चालतील काय? जिस व्यक्ति के साथ हम रहते हैं उसके संग हम रहते हैं, उसके जैसा हम बनते हैं. चोराबरोबर राहिल्यावर काय होऊ आपण? दारू पिणाऱ्याबरोबर राहिल्यावर काय होऊ? शो मी युअर फ्रेंड्स अँड आय विल शो यू हू यू आर. तुम्ही मला तुमचे मित्र दाखवा आणि मी तुम्ही कसे आहात ते सांगेन. हालेलुया. कुसंगतीने रीतीभाती बिघडतात, मग सुसंगतीने रीतीभाती सरळ होतात. मग देवाच्या संगतीने कशा होतील? हालेलुया. मला बदलेल प्रभू, मला बदलेल, मला पालटेल. दिवसेंदिवस त्याच्या प्रतिरूपामध्ये मी पालटला जाईन. मला प्रभू बदलेल. मी पूर्ण झालो असं नाही, तुम्ही पूर्ण झाला असं नाही, पण पूर्णतेपासून पूर्णतेपर्यंत आपण मागील गोष्टी विसरून पूर्णतेकडे धाव घेऊ. ज्याप्रमाणे पौल म्हणतो, मी सर्व गोष्टी हानी अशा लेखल्या जेणेकरून मी ख्रिस्ताला मिळवावं, मी त्याला ओळखावं, मैं उसको जानूं, इसलिए सब चीज़ें मैंने धुतकार दी. कुछ नहीं है ना फिलिप का पत्र 3 अध्याय, कि प्रभु को जानने के लिए मैंने सब कुछ छोड़ दिया ताकि मैं उसको पाऊं. फिलिपियंस चैप्टर 3 वचन 7. पन्ना नंबर 274, फिलिप्पियों की किताब उसका 3 अध्याय वचन 7. परंतु जो जो बातें मेरे लाभ की थी उन्हीं को मैंने मसीह के कारण हानि समझ लिया है. हालेलुया. होय, खरेच. आणि ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या उत्कृष्टतेमुळे मी सर्व काही हानी अशा लेखतो. त्याच्याकरता मी सर्व काही गोष्टींची हानी सोसली आणि त्या मळ अशा लेखतो, यासाठी की मी ख्रिस्ताला मिळवावं, मी त्याला जाणावं. कौन होता है पौल? कौन था पौल? यहूदी था. वो बोल रहा है उसके सब डिग्रियाँ वो बोल रहा है. आगे आप पढ़ेंगे ना. वो बोलता है मैं 8वें दिन पे खतना किया हुआ हूँ, इसराइल लोग का हूँ, बन्यामीन वंश का हूँ, इब्री हूँ, नियम शास्त्र से परुषी हूँ, मंडली कलीसिया का छल करने वाला हूँ, नियम शास्त्र में निर्दोष हूँ. ये सब मेरी अच्छी बातें थी. लोकांपुढे मला फार मान होता, डिग्री होती, मी किती न्यायी होतो. पण तो म्हणतो ख्रिस्तासाठी, ख्रिस्ताला ओळखण्यासाठी, ख्रिस्ताला जाणण्यासाठी मी सर्व गोष्टी घाण अशा लेखल्या. मळ म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला? मळ म्हणजे काय? बोलत नाही मी. गोबरपेक्षा जे तुच्छ असतं ते मळ. परत घेतो आपण? टाकल्यावरती घेतो का परत? मान, जगाचा मान, जगातलं धन, जगातला सन्मान, गार्बेज. ख्रिस्तासाठी. कशासाठी? ख्रिस्तासाठी. बघा. आणि वचन 10 काय लिहिलंय बघा. वचन 10, ताकि मैं उसकी और उसके मृत्युंजय की सामर्थ्य को और उसके साथ दुखों के सहभागी होने के मर्म को जानूं और उसकी मृत्यू की समानता को प्राप्त करूं. हालेलुया. मी त्याचं जीवन प्राप्त करून घ्यावं, मी त्याचं पुनरुत्थित जीवन प्राप्त करून घ्यावं. काय म्हणतोय? यासाठी की मी त्याला ओळखावं, मैं उसको जानू. कारण ख्रिस्ताला जाणणं दिवसेंदिवस अधिकाधिक म्हणजे ते अथांग सागर आहे. वो तो बड़ा सागर है, उसको हम थोड़ा सा जानते हैं. उसको मैं जानूं और जानूं और जानूं. प्रभु तू कैसा है? प्रभु मुझे बता तू कैसा है. मी त्याला ओळखावे आणि त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, मुझे उससे जीवन मिले. जितना मैं उसको जानूं उतना मैं उसको करीब पाऊं. गाना है ना वो, जितना मैं उसको जानूं उतना करीब पाऊं, जितना मैं उसको चाहूं
उतना ही आशीष पाऊं. हां, तेच आहे. तेवढं मी त्याला जाणेन, तेवढे मला आशीर्वाद प्राप्त होतील. तेवढा मी त्याच्यामध्ये बदलला जाईन. मैं बदला जाऊंगा, मेरे रूप को वो बदलेगा. त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, त्याच्या दुःखाचे भागीपण ही मी त्याच्या मरणाशी समान रूप होऊन ओळखावी. मी रोज माझं मरण गाजवावं. मी माझ्या स्वतःला मरावं आणि त्याला जगू द्यावं. मैं खुद को मरूं और उसको जीने दूं. मैं उसको जानूं. हालेलुया. कोणाला बदलावं लागेल? हमें बदलना पड़ेगा, क्योंकि प्रभु कहता है वो बदलता नहीं है. याकूब की किताब 1 अध्याय 17वां वचन, जेम्स चैप्टर 1 वर्स 17 कहता है कि वो बदलता नहीं है. इब्री में लिखा है वो कल आज और युगानुयुग समान है, वो बदलता नहीं है. मलाकीमध्ये लिहिलं आहे, मी पालटत नाही, मी यहोवा आहे, मी पालटत नाही. याकूब 1 अध्याय 17वां वचन, पन्ना नंबर 318, 16वां वचन, 17वां वचन. याकूब उसका 1 अध्याय वचन 17. क्योंकि हर एक अच्छा वरदान और हर एक उत्तम दान ऊपरी से है और ज्योतियों के पिता की ओर ये से मिलता है, जिसमें तो कोई परिवर्तन हो सकता है और न अदल बदल के कारण उस पर छाया पड़ती है. हाँ, जो उसमें कुछ परिवर्तन नहीं होता और वो बदल के उसके ऊपर छाया भी नहीं पड़ती, वो छाया में नहीं जाता है. जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला बदलण्याने छाया होत नाही, जो पालटत नाही. प्रत्येक उत्तम दान व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. देवापासून आपल्याला चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहेत. जीवन, श्वास आणि सर्व काही देणारा तो आहे. आपण जे आहोत, आपण त्याच्यापासून आहोत, त्याच्यामधून आहोत, त्याच्यासाठी आहोत. जे काही आपण आहोत ते त्याच्यामुळे आहोत. श्वास पण घेतो तो त्याच्यामुळे. प्रत्येक चांगले दान, उत्तम दान, प्रत्येक पूर्ण दान त्याच्याकडून आहे, वरून आहे, ज्याला पालट नाही, जो आपले वचन पालटत नाही, जो कधी खोटं बोलत नाही, जो बदलत नाही, जो आपल्याला बदलू पाहतो. हालेलुया. आपल्याला बदलू पाहतो की माझा मुलगा कधी बदलेल, कधी मला जाणेल की मला काय आवडतं काय नाही. हालेलुया. फिरण्याची छायाही नाही त्या प्रकाशांच्या बापापासून ते उतरते. त्यांना फिरण्यानं छाया होत नाही, तो गम्य प्रकाशात राहतो. हालेलुया. नीतिसूत्र 3 अध्याय 5 ते 6. पन्ना नंबर 768, नीति वचन उसका 3 अध्याय वचन 5 से 7 तक. तू अपनी समझ का सहारा न लेना, वरन संपूर्ण मन से यहोवा पर भरोसा रखना. उसी को स्मरण करके सब काम करना, तब वह तेरे लिए सीधा मार्ग निकालेगा. अपनी दृष्टि में बुद्धिमान न होना, यहोवा का भय मानना और बुराई से अलग रहना. 8वां वचन 8. ऐसा करने से तेरा शरीर भला चंगा और तेरी हड्डियां पुष्ट रहेंगी. हालेलुया. क्या बात आहे. एवढंसं केल्यानं मला एवढं मिळतंय काय. हालेलुया. सुंदर वचन आहे. पाठ करा, हृदयात ठेवा. तू आपल्या सर्व हृदयाने यहोवाच्या ठाई भरोसा ठेव की माझा प्रभू मला सोडणार नाही. माझा प्रभू चांगला आहे. माझा निर्माण करता जिवंत आहे. आपल्याच बुद्धीवर टेकू नको. असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल. गिरगिर 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 छोड़ दो. कुछ नहीं होगा. प्रभु के ऊपर भरोसा रखो. प्रभू तू जे करशील ते चांगलं आहे. भलेही आता मला वाईट वाटतंय, परंतु नंतर चांगलं आहे. आता रात्र आहे, दिवस उजाडणार आहे. मी दिवसाची वाट पाहीन. धीर धरून मी यहोवाची वाट पाहिली आणि त्याने मला उत्तर दिले.
धन्यवाद दे, राह देखो उसकी. तू आपल्या सर्व हृदयाने यहोवाच्या ठाई भरोसा ठेव, आपल्याच बुद्धीवर टेकू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख, त्याला जाण. काय ओळखायला सांगितलं की नाही? आज्ञा आहे की सजेशन आहे? सूचना आहे. ओळखायचं असं ओळख, नाही ओळखलं चालेल, तू मेला की स्वर्गात. मी सदैव आपण नाही. तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख की प्रभू मी जिथे जातोय तिथे तूही चाललायस. हालेलुया. मी विचार करतो तू तुला बघ, तू माझे विचार पण पारखतोस की माझ्या मनात काय चाललंय. तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख. अपने सर्व मार्ग में उसको जानो, उसको पहचानो, तो तुझ्या वाटा नीट सरळ करील. काय करील? तुझ्या वाटा सरळ करील. मग आपल्या वाटा सरळ झाल्यावरती काय प्रॉब्लेम काय आहे? हो, प्रॉब्लेम काय आहे लाईफमध्ये? तुझ्या आपल्या वाट्यात सरळ आहेत तर मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम काय येतात? वाटा वाकड्या तिकड्या होतात म्हणून प्रॉब्लेम येतात. काय हाँ राह को वो सीधा करेगा, हम सीधे राह में चलेंगे, हमें कुछ प्रॉब्लम ही नहीं है. ठीक है, प्रॉब्लम आते जाते रहेंगे लेकिन हम सीधे चल रहे हैं. तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नको, यहोवाचं भयधर. प्रत्येक ठिकाणी यहोवाचं भयधर. आपल्याच दृष्टीने देवाला काय माहिती आहे? मला जास्त माहिती आहे. प्रभु को क्या पता है? वो थोड़ी इधर है, मैं करूँगा. यहोवाचं भयधर आणि दुष्कर्मापासून दूर जा. काय होईल मग? हे तुझ्या देहाला आरोग्य. फुकट मिळालं की नाही? मिळालं का? देहाला आरोग्य, तुझ्या हाडास मज्जा होईल, तुझ्यात जीवन असेल. आमेन. हालेलुया. तीताला पत्र 1 अध्याय 16 वचन. बघा आजूबाजूचे लोक कसे राहतात. आपणही त्याच्यासारखे राहतो का? हमारे इर्द गिर्द रहने वाले लोग कैसे रहते हैं? हम भी उसके समान रहते हैं क्या? तीत को पत्र, टाइटस चैप्टर 1 वर्स 16. पान 1444. टाइटस 1:16. पन्ना नंबर 299. तीतुस उसका 1 अध्याय वचन 19 वचन 16. वे कहते हैं कि हम परमेश्वर को जानते हैं पर अपने कामों से उसको इनकार करते हैं, क्योंकि वे घृणित और आज्ञा न मानने वाले हैं और किसी अच्छे काम के योग्य नहीं. हालेलुया. खेदयुक्त वचन आहे. कसं वचन आहे? पौलानं खेदानं लिहिलेलं आहे. आम्ही देवाला ओळखतो. काय म्हणतात लोक? आम्ही विश्वासू आहोत, आम्ही देवाला ओळखतो, आम्ही प्रार्थनेला जातो, हम प्रार्थना करते हैं, हम प्रार्थना को जाते हैं, हम ये है, हम वो है, असे ते म्हणतात. कोण म्हणतं? ते म्हणतात. परंतु ते आपल्या करण्यांनी त्याला नाकारतात. वो ऐसा जीते हैं कि ईश्वर नहीं है. वो कहते हैं हम विश्वासु है, लेकिन ऐसे रहते हैं कि खुदा ही नहीं है, परमेश्वर ही नहीं है. मेरा ईश्वर कौन? मैं खुद का प्रभु हूँ. आपणही तसंच राहतो. हालेलुया. ते आपल्या करण्यानी त्याला नाकारतात. त्यासाठी लिहिलं आहे, तुमच्यामुळे देवाच्या नावाची निंदा होत आहे. परराष्ट्रीयांमध्ये तुमच्यामुळे देवाच्या नावाची निंदा होत आहे. क्यों ऐसा लिखा है? क्योंकि हमारा बर्ताव प्रभु के वचनों जैसा नहीं है, हम उसके साथ रहते नहीं हैं.
कारण ते अमंगळ व आज्ञाभंग करणारे व प्रत्येक चांगल्या कामाविषयी नाकारलेले आहेत. तो कैसे घृणावान, आज्ञाभंग करणारे. देवाला काय आवडतं काय आवडत नाही ह्याची त्यांना पारख नसते. मी काय केल्याने देवाला आवडेल, मी काय केल्याने देवाला आवडणार नाही हे ते जाणत नाहीत. हालेलुया. मग काय होतं? देवाच्या नावाची निंदा. सगळं काही होऊ द्या, पण आपल्यामुळे देवाच्या नावाची निंदा होऊ देऊ नका. तेवढं मात्र राखा. धन जाऊ दे, बल जाऊ दे, कष्ट येऊ दे, दुःख येऊ दे, पण माझ्यामुळे माझ्या प्रभूच्या नावाची निंदा न हो, एवढंच सांभाळा. बस कराल तेवढं, जपून राहू. रोमकरासपत्र 10 अध्याय 6 वचन. पन्ना नंबर 219 रोमियो की किताब उसका 10वां अध्याय वचन 6 नहीं, 3 वचन. वचन 3 नहीं, वचन 2, सॉरी. वचन 2, क्योंकि मैं उनकी गवाही देता हूँ कि उनको परमेश्वर के लिए धून रहती है, परंतु बुद्धिमानों के साथ नहीं. काय लिहिलंय इस्रायलाविषयी? की मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी आस्था आहे. लोकांना देवाविषयी आस्था नाही का? आपल्या आजूबाजूच्या लोकांना देवाविषयी आस्था नाही का? आपल्यापेक्षा जास्त करत नाही का? आम्ही तलासरीला जाताना आम्हाला ते जैन लोक पायी चालताना भेटतात. पायी चालतात. आपल्याने होईल? शिरडी को जाने वाले यहाँ से चल के जाते हैं शिरडी. बाप रे, किसको आस्था ज़्यादा है, हमें या उन्हें? और बोला उन्हें. हम 10 मिनट 15 मिनट लेट चलता है ना. कोणाची आस्था जास्त? आपण गाडीवर येतो तरी लेट येतो. शिर्डीला जाणारे 5-6 दिवस अगोदर निघून चालत जातात. देवा, मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी आस्था आहे. लोकांना, आपल्या सभोवतालच्या लोकांना, हिंदू लोकांना, मुसलमानांना 5 वेळा नमाज पडतात. ते 30 दिवस रोजा पाळतात. दिवसा काही खात नाही, सूर्य उगवल्यापासून सूर्य संपेपर्यंत 30 दिवस. आपण कोणाला आस्था जास्त आहे? पण ती खऱ्या पूर्ण ज्ञानाला अनुसरून नाही. ते अज्ञानामुळे करतात. पण आम्हाला ज्ञान दिलेलं आहे, आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त असावं की कमी असावं? आपण देवाला जाणतो की जाणत नाही? आम्हाला देवाचं ज्ञान दिलेलं आहे की नाही दिलेलं? कोणाची आस्था जास्त पाहिजे? आमची. कंटाळा नसला पाहिजे. जर देवाला ओळखत असतो तर प्रभू तुझ्यासाठी काही, कसलाही कंटाळा नाही, कसली कुरकुर नाही, कसली मानाची अपेक्षा नाही. प्रभू मला मान नको, मला तू मान करशील बस. हालेलुया. तुझ्या तोंडून मला ऐकायचं आहे तू माझा प्रिय पुत्र आहे, मी तुझ्याविषयी संतुष्ट आहे. बस बापा, तेवढं तू माझ्याशी बोललास तर मी आनंदी आहे. लोक माझ्याविषयी काही म्हणत, प्रभू तू मला म्हणोस मी तुझ्याविषयी आनंदी आहे. मला तुझ्याबरोबर राहायला आवडतं. ऐकूया, मिळेल आपल्याला ऐकायला प्रभूच्या तोंडून की प्रभू सांगेल मला तुझा कंटाळा आला, मी माझे हात तुझ्या पुढे सर्वदा पसरलेले आहेत, परंतु तू मला नाकारतोस, रोज नाकारतोस. आज ऐकूया प्रभूची वाणी. सांगू त्याला प्रभूला, प्रभू मला तुला ओळखू दे. थोडासा वेळ आहे, एक वचन घेऊ. इयोब 22वां अध्याय. इयोब 22वां अध्याय 21 पासून आपण वाचू. 5667. इयोब 22 वचन 21 से
पन्ना नंबर 630 अयूब उसका 22वां अध्याय वचन 21 से आगे तक। उससे मेल मिलाप कर तब तुझे शांति मिलेगी और इससे तेरी भलाई होगी। हां, तू त्याची ओळख करून घे, उसे मेल मिलाप कर, उसे जान आणि शांतीत राहा. शांती हवी आहे. आधी काय मिळालं आपल्याला? आनंद, आरोग्य. आता शांती. हालेलुया. शांतीत राहा, जेणेकरून तुला कुशल प्राप्त होईल. तेरे अच्छे दिन आ जाएंगे. बघायचे आहेत अच्छे दिन. देवाची ओळख करून घे. त्याला काय आवडतं, काय आवडत नाही, त्याला काय पसंत आहे, त्याला काय पसंत नाही, जाण. वचन 22. वचन 22 उसके मुंह से शिक्षा सुन ले और उसके वचन अपने मन में रख. हां, मी तुला विनंती करतो, तू त्याच्या मुखापासून नियम घे. त्याचे शब्द ऐक. त्याचा आत्मा काय सांगतो ते ऐक. नियम घे. त्याला काय आवडतं, काय आवडत नाही. नियम म्हणजे काय? म्हणजे काय? देवाला काय आवडतं, देवाला काय आवडत नाही, बस. बरोबर की नाही? चुकीचं आहे? नाही. देवाचे नियम म्हणजे त्याला जे आवडतं, ज्याच्या म्हणजे माझं भलं होतं. देवाचे नियम माझ्या भल्यासाठी आहेत की वाईटासाठी आहेत? भल्यासाठी. मग त्याला माझ्याबद्दल चांगलं वाटत असेल तर मी का करू नये? उसके नियम मेरे अच्छे के लिए कि नहीं? सीट बेल्ट हम कार में लगाते हैं, वो अच्छे के लिए, बुरे के लिए? अच्छे के लिए. पुलिस को फंसाने के लिए. पुलिस दिखता है तो हम सीट बेल्ट डालेंगे, पुलिस गया हम सीट बेल्ट निकाल देते हैं. किसके लिए सीट बेल्ट? हमारे. पुलिस के लिए, मेरे लिए? हमारे. देवाचे नियम कोणासाठी आहेत? आमच्यासाठी. हेल्मेट कोणासाठी असतं? हेल्मेट किसके लिए पैसा पहनते हैं? माझ्यासाठी. पुलिस को दिखाने के लिए, फाइन लगेगा इसलिए, कि मेरे सिर के लिए? मैं गिरूंगा तो लगेगा नहीं. वैसे ये प्रभु के नियम है, मैं गिरूंगा तो मुझे लगेगा नहीं, हालेलुया. मुझे हानी नहीं होगी. त्याच्या मुखापासून नियम घे. त्याची वचने आपल्या हृदयात ठेव. त्याचे शब्द आपल्या हृदयात ठेव. त्याला ओळख. सर्वसमर्थाकडे वचन 23. वचन 23 यदि तू सर्वशक्तिमान की ओर फिर के समीप जाए और अपने डेरे से कुटिल काम दूर करे तो तू बन जाएगा. सर्व समर्थाकडे जर तू फिरशील, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाकडे येईन. तुम्ही देवाकडे वळा, तो तुमच्याकडे वळेल. तुम्ही सर्व समर्थाकडे जर तू फिरशील तर तू उंच केला जाशील. तो तुला नीच करणार नाही. तू शिर होशील, शेपूट होणार नाहीस. जो माझा मान करतो त्याचा मी मान करीन. जो मला उंच करतो त्याचा मी मान उंच करीन. जो मला नाकारतो त्याला मी नाकारेन. जर तू आपल्या डेऱ्यापासून अन्याय दूर करशील, तू आपल्या राहणीमानातून पाप अन्याय दूर करशील आणि तू आपले द्रव्य धुळीत टाकशील, आपल्या चोरीचं द्रव्य धुळीत टाकशील, त्याला तुच्छ लेखशील आणि ओफिराचे सोने ओघातल्या दगडांमध्ये टाकशील. ह्या जगातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ओफिरातलं सोनं, डेऱ्यातलं सोनं म्हणजे काय? जगामध्ये ज्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या म्हटल्या जातात, धन, मान आणि ज्ञान, ह्या तू तुच्छ लेखशील, दगडांमध्ये टाकशील, फेकून देशील, तर सर्वसमर्थ तुझे धन असा होईल. वाव, क्या बात है. पढ़िए वो वचन 24 तो अपनी अनमोल वस्तुओं को धूल पर वरन ऊपर की कुंदन भी नालों के पत्थरों में डाल दे, तब सर्वशक्तिमान आप तेरी अनमोल वस्तु और तेरे लिए चमकीली चांदी होगा. वाह 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 वाह. क्या स्वर्ग की बैंक आपके लिए खुली होगी. आप मांगोगे आपको दिया जाएगा. चलती फिरती एटीएम मशीन आपके साथ चलेगी. काय पाहिजे? बँकेत पैसे पाहिजेत की एटीएम मशीन असलेली जवळ बरी? आपका पैसा बैंक में होना अच्छा है कि आपके साथ में होना अच्छा है? क्योंकि बैंक 5 बजे बंद होगी, आपको पैसा नहीं मिलेगा. भले भी आपके 1 करोड़ 2 करोड़ 5 करोड़ हो, आपका एक पैसा भी नहीं मिलेगा. बैंक बंद हो जाएगी. लेकिन जब आपके साथ होगा एटीएम, तो आप
ये काट डालोगे निकाल दोगे 24 घंटा 24/7 365 डेज. माझा देव त्याच्या गौरवातल्या संपत्तीच्या प्रमाणाने तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पुरवील. जर तुम्ही देवाला ओळखाल जीसस. तर सर्व समर्थ देव तुमचा धन असा होईल. काय पाहिजे? हालेलुया, क्या बात है. वचन 27 वचन 26. वचन 26. तब तू सर्वशक्तिमान में सुख पाएगा और परमेश्वर की ओर अपनी मुंह बैठकर उठा सकेगा. तेव्हा तू सर्व समर्थाच्या ठाई आनंद पावशील. आनंद हवा. पहिलं काय मिळालं? शांती मिळाली, आरोग्य मिळालं, धन मिळालं, सर्व मिळालं. आता आनंद मिळाला. तू आपले मुख देवाकडे वर करशील. वचन 27. वचन 27. तू उससे प्रार्थना करेगा और वह तेरी सुनेगा और तू अपनी मन्नतों को पूरी करेगा. हालेलुया. काय म्हटलंय? देव तुझं ऐकेल. जर तुम्ही देवाला ओळखत असाल तर देव तुम्हाला ओळखेल. तुम्ही त्याचं ऐकाल तर तो तुमचं ऐकेल. तुम्ही देवाबरोबर चालाल तर देव तुमच्या बरोबर चालेल. हम उसके साथ चलेंगे तो वो हमारे साथ चलेगा. हम उसकी सुनेंगे तो वो हमारी सुनेगा. हम उसको देंगे तो वो हमें देगा. तू त्याची प्रार्थना करशील तेव्हा तो तुझं ऐकेल. ऐकेल की नाही? आमेन. तू आपले नवस फेडशील म्हणजे तुझ्या इच्छा सर्व पूर्ण होतील. हालेलुया. तू मनात जे आणशील ते पुढे लिहिलंय बघ. काय लिहिलंय बघा. वचन 28 सुंदर वचन आहे. वचन 28. जो बात तू ठान वह तुझसे बन भी पड़ेगी और तेरे मार्गों पर प्रकाश वा रहेगा. वा वा वा. नुसतं तू मनात आणलंस तरी ते होईल. चांगली गोष्ट जी तू मनात आणशील ती होईल. तू गोष्ट मनात आणशील तेव्हा ती सिद्धीच जाईल. हालेलुया. किती आशीर्वाद आले हो. फक्त एक गोष्ट केल्यानं, देवाच्या जवळ त्याच्या संगतीनं चालण्यानं, त्याला ओळखण्यानं, त्याला बरं वाईट हे जाणून आपण त्याच्यासारखं त्यानं बोलल्याप्रमाणे केल्यानं इतके सगळे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आणि आपण नाही तिथेच कुऱ्हाड मारत आहोत. काय? पाणी नाही तिथेच आपण कुऱ्हाड मारत आहोत. आणि मग म्हणतं पाणी काय येत नाही. पाणी इकडे मारा, आपला कुऱ्हाड इकडे मारा ना. प्रभूला जाणं. हालेलुया. तू गोष्ट मनात आणशील तेव्हा ती सिद्धीच जाईल. इंग्लिशमध्ये लिहिलं आहे तू जी गोष्ट बोलेल ती होईल. तुझी डिक्लेअर करशील ती होईल असं लिहिलं इंग्लिशमध्ये. आणि उजेड तुझ्या मार्गावर प्रकाशेल. तुला उजेडाची कमी असणार नाही. तुला ज्ञान मिळत जाईल. देव तुझ्याशी बोलेल. तुझे वचन माझ्या पायाला दीप आणि माझ्या मार्गास दिवा असे होईल, प्रकाश असे होईल. वचन 29. वचन 29. चाहे दुर्भाग्य हो तो भी तू कहेगा कि सौभाग्य होगा क्योंकि वह नम्र मनुष्य को बचाता है. इकडे वेगळं लिहिलंय. देव गर्विष्ठाला खाली आणेल. ते चांगलं आहे वचन का? बोला वाचा ते. वचन 29. चाहे दुर्भाग्य हो तो भी तू कहेगा कि सौभाग्य होगा. चाहे दुर्भाग्य हो तो भी तू कहेगा हे सौभाग्य आहे. काही झालं तरी म्हणेल प्रभू धन्यवाद. माझ्या गोठ्यात गुरं नसली, माझ्या अंजिराला झाड आलं नाही, माझ्या शेतात पिकलं नाही, तरी मी यहोवाला धन्यवाद देईन. कधी होईल? जर आपण यहोवाला ओळखू तर. नाही तर नाही. आपण त्याचा स्वभाव जाणू तर. नाही तर नाही. माझा देव कसा आहे मला माहीत असेल तर. नाही तर नाही. इम्पॉसिबल. इम्पॉसिबल. देव गर्विष्ठाला खाली आणील आणि नम्रजनाला तो तारील. ते 30व अत्यंत सुंदर वचन आहे बघा. वचन 30. जो निर्दोष हो उसकी वह बचाता है. तेरे शुद्ध कामों के कारण तू छुड़ाया जाएगा. जो निर्दोष नाही त्याला देखील तो सोडवील. कसा? तुझ्या हातांच्या निर्मलतेकडून तो सोडवला जाईल. हालेलुया. तुझ्यामुळे इतर लोक देवाला जाणतील. तू देवाला जाणलंस तर इतर लोक देवाला जाणतील. आमेन. तू त्यांना तारणाचा मार्ग दाखवशील. देव तुला वापरेल देवाला त्यांना जाणण्यासाठी. प्रभू आपको यूज करेगा.
कि हर एक को उसके अच्छे सुवार्ता के लिए, उसकी बातें बताने के लिए। किती आशीर्वाद मिळाले? काही वाईट झालं? का सोडावं? का आपण घेऊ नये? प्रत्येकानं घ्यायचं, प्रत्येकाला दिलेलं आहे. कारण दिलेलं आहे लहानापासून मोठ्यापर्यंत ते मला सर्व ओळखतील. इब्रिकराच्या पत्रात काय लिहिलं आहे? लहानापासून मोठ्यापर्यंत ते सर्व मला ओळखतील, जाणतील की मी त्यांचा बाप आहे आणि ती माझी लेकरं आहेत. करूया प्रार्थना. प्रभू, मला तुला जाणायचं आहे, मला तुला जाणायचं आहे, मला तुझ्याबरोबर राहायचं आहे, मला तुझं कसं आहे ते मला कळव.